गॅसच्या टँकरमधून मध्येच अवैधरित्या गॅस भरून घेणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडली आहे. अहिल्यानगर शहराजवळील बाह्यवळण रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून मुख्य हॉटेल मालक राजू साबळे हा सध्या फरार आहे. अटकेतील आरोपींपैकी टँकर चालकाचाही समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या कारवाईत तब्बल 41,26,339 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी दिली आहे. जप्त केलेल्या साहित्यामध्ये HP कंपनीचा 17 टन गॅस किंमत 8,36,339 रुपये, 30 लाखांचा टँकर, 20 रिकाम्या व्यावसायिक टाक्या 60,000, 5 भरलेल्या व्यावसायिक टाक्या 22,500 रुपये, 2 लाख रुपयांचा छोटा टेम्पो असे अवैध गॅस भरण्याचे साहित्य. तर अटक आरोपी कृष्णा दैफळे वय 30 वर्ष, आदित्य पवार वय 21 वर्ष, विश्वास शिंदे वय 51 वर्ष व जनातुल शेख वय 19 वर्ष यांना ताब्यात घेण्यात आले असून हॉटेल मालक राजू साबळे फरार आहे. हा टँकर चाकण येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना केडगाव बाह्यवळण रस्त्याजवळील अनुराज टायर गोदामात थांबवण्यात आला. याच गोदामातून थेट टँकरमधून हॉटेलसाठी वापरण्यात येणाऱ्या टाक्यांमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू होते. अशाच प्रकारे गॅस टँकर रस्त्यावरील ढाबे आणि हॉटेलांवर थांबून अवैध व्यापार केला जात असल्याचं पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी या रॅकेटची साखळी उलगडण्याचे काम सुरू केले असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी तीव्र तपास सुरू आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, अहिल्यानगर.